विधान परिषदेच्या 4 जागांचा आज निकाल। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी आज उमेदवारांची नावे जाहीर करणार। विधान परिषदेसाठी 50 जण इच्छुक, मात्र प्रादेशिक समतोल जातीय समीकरण लक्षात घेऊन 2 नावे फायनल होणार। आजपासून भारतीय न्याय संहिता लागू। आयपीसीच्या जागी आता भारतीय न्याय संहिता 2023 लागू। फसवणुकीसाठी 420 ऐवजी 318 कलम लागू। भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले। तिघांचे मृतदेह सापडले। दुर्घटनेत लहान मुलं आणि महिलांचा समावेश। सामनाच्या अग्रलेखातून सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीकास्त्र। 1,500ची फुंकर भगिनींना कितपत दिलासा देईल, सामनातून सवाल। स्वातंत्र्यावरून संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य। आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, हिंदवी स्वराज्य खरं स्वातंत्र्य, भिडेंचं वक्तव्य। नागपुरात परवाना नसताना बारमध्ये मद्यविक्री। बजाज नगर, वर्धा रोड परिसरातील हॉटेल्समध्ये विनापरवाना मद्यविक्रीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर। मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज, तर कोकणासह पालघरमध्येही पावसाचा जोर वाढला। मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतरही इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळलेलीच। नदी कायमची प्रदूषणमुक्त कधी होणार, नागरिकांचा सवाल। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुणे मुक्कामी। ज्ञानबा तुकारामच्या नामघोषात पुणेकर तल्लीन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।